खरंच ऑयस्टर मशरूम विकलं जातं का, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हो, ऑयस्टर मशरूम विकलं जातं. सुरुवातीच्या काळाला एक 2-3 वर्षापूर्वी जे वेंडर 5 पॉइंट 10 पॉइंट घ्यायला काकू करायचे, आज तेच वेंडर्स मला म्हणतात की 100-125 पॉइंट असेल तर आपण ऑर्डर चालू करूयात. अशा एवढ्या पद्धतीने त्याची डिमांड वाढत गेली. हे वेंडर्स म्हणजे नेमकं कोण आहे? ई कॉमर्स वेने भाजीपाला विकणाऱ्या कंपन्या असतील. तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल किंवा नगर परिषदेच्या भागामध्ये राहत असेल, तुमच्या नुक्कडवरचा, नाक्यावरचा तुमचा भाजीवाला, त्याच्याकडेही तुम्ही पनेट ठेवून त्याची विक्री करू शकता. तुम्ही ड्राय करून त्याची विक्री करू शकता, पावडर करून त्याची विक्री करू शकता, किंवा तुम्ही स्विगी, झोमॅटोवरती त्याचे काही युनिक पदार्थ बनवून त्याची विक्री करू शकता, किंवा तशा पदार्थ बनवून विकणाऱ्या लोकांशी टायअप करून त्याचं मार्केट तुम्ही उभं करू शकता. याचं कन्स्ट्रक्टिव्ह मार्केट जरी नसलं तरी याचं मार्केट डिमांड खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि जे काही तुम्ही एखादा वेंडर तयार केलाय किंवा एकदा तुमचं मार्केट तुम्ही तयार केलं, ते मार्केट सहसा किंवा तो वेंडर सहसा तुम्हाला सोडून जात नाही, कारण त्याला दुसरा ऑप्शन नसतो. ग्रोवर्सचं जसं कॉम्पिटिशन नाही आहे ह्या बिझनेसमध्ये, त्याच्यामुळे तो वेंडर तुम्हाला सोडून जात नाही. तुमच्याकडे लार्ज कॅप इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्ही अगदी एक्सपोर्टपर्यंतही मजल मारू शकता. 5-5, 10-10 टन ड्राय मशरूमची ऑर्डर एका वेळेस एक्सपोर्टसाठी असते. आणि गल्फ कंट्रीज असतील किंवा युरोपियन कंट्रीज असतील, या कंट्रीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मशरूमची मागणी आहे. मशरूम खाल्लं जातं तिकडे, खूप चांगल्या रेट तुम्हाला एक्सपोर्टसाठी मिळत असतो. अशा वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही मार्केट करून त्याचा बिझनेस करू शकता.